नगर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या नागरदेवळे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2024-25 या सालासाठी आलेला निधी कुठे व कसा खर्च झाला यासाठी केंद्रीय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालयाचे अधिकारी मारुती चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी दिनांक 17 ऑगस्टला विशेष ग्रामसभा झाली। या सभेत विषयी नव्याने आलेले प्रशासकीय ग्रामविकास अधिकारी नेताजी भाबड म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2024-25 या सालामधील झालेल्या खर्चाचं सामाजिक अंकेक्षण करण्याकरताची विशेष ग्रामसभा आज हिळीमिळीत पार पडली। नागरदेवळा हे या तालुक्यातील सर्वात मोठं परंतु शहरालगतचं गाव आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या ठिकाणी पोटेन्शियल कामाचं वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आजच्या ग्रामसभेमध्ये ठरले आहे। आणि घरकुलाचे 2024-25 मध्ये 2 घरकुलाच्या संदर्भामधील संपूर्ण कुशल खर्चासंदर्भात विशेष चर्चा झाली, त्याला सभेची मान्यता घेण्यात आली। परंतु भविष्यामध्ये फळबाग लागवड किंवा अकुशल कामावर त्या ठिकाणी खर्च कसा अधिक होईल आणि कुशल कामासाठी निधी कसा उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आजच्या सभेने ठरवलेले आहे। यासाठी सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी रस्त्याची गरज आहे, ज्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी शेतकरी प्रवृत्त करण्याची गरज आहे, त्या सर्व ठिकाणी प्रयोजन करून आपल्याला त्या ठिकाणी कुशल निधी कसा प्राप्त होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आजच्या सभेने प्रामुख्याने ठरवले आहे। त्याबरोबरच ही सामाजिक अंकेक्षणाची सभा विशेष रूपाने व्यवस्थितरित्या पार पडली आणि यापुढे रोजगार हमी योजनेअंतर्गत आपला कुशल खर्चाचा आणि लोकांना त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ, व्यक्तिगत लाभाची योजनेत मग ते गायगोठा असेल किंवा मग इतर ज्या योजना आहे व्यक्तिगत लाभाच्या, त्या सर्व योजनेतून देण्याचा विशेष प्रयत्न करण्याचं ठरवून आणि लोकांपर्यंत या योजनेची जी प्रसिद्धी आहे ती जास्तीत जास्त करून शहरालगतचं जरी गाव असेल तरी आपण त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याचं आजच्या सभेमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। यासाठी श्री चव्हाण हे वरिष्ठ पातळीवरून आलेले आहे। त्यानंतर सर्व पदाधिकारी, माजी पदाधिकारी या सर्वांनीच त्या ठिकाणी या योजनेची प्रसिद्धी वाढवून आणि काम करण्याचं निश्चित केलेलं आहे। सभेस प्रमुख उपस्थित असलेले अधिकारी मारुती चव्हाण म्हणाले, नमस्कार, मी मारुती वामन चव्हाण लातूर जिल्ह्यावरून आपल्या गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या सन 2024-25 अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी व भविष्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना गावातच रोजगार कसा देता येईल या संदर्भात जनजागृती करण्यासाठी मी आपल्या गावात आलेलो आहे। 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत आपल्या गावामध्ये आम्ही काम पाहिलेलं आहे आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे। धन्यवाद। सभेमध्ये घरकुल योजना, रस्ते, अंगणवाडी यासह विविध खर्चासह समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली। यावेळी माजी सरपंच राम पानमळकर, तलाठी आदित्य निकम, योगेश धाडगे आदींसह अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व नागरदेवळे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। नगर रिपोर्टर बाबा डाकणे, अहिल्यानगर।